तर काय भाऊचा बड्डे होता, मग सगळे निघालो आम्ही चांदवडच्या देवीला सकाळी सकाळीच. तर स्वागत आहे आजच्या आपल्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करा. आणि आपण निघालो होतो चांदवडला, तेवढं थांबलो. पोरं मग बोलले नाश्ता करू, मग नाश्ता करून घेतलं, परत निघलो तिथून. आणि या भाऊचं तर वेगळंच काहीतरी चालू होतं, काय माहिती काय करत होतं तर. आपले पोरं म्हणजे नुसता टाइमपास असतो नुसतं. मग काय टाइमपास मध्ये गेलो आपण डायरेक्ट चांदवडला. तिथं आलो, मग काय तिकीट काढून घेतलं, आपल्या गाडी पार्किंग केले, निघालो दर्शनाला. तेवढंच पोरांचं वेगळंच चालू होतं काहीतरी. चालू द्या. मग काय आपण डायरेक्ट देवीच्या दर्शनाला निघालो. मग काय तिथं पाय धुवून घेतले आणि लागलो लाईनीत. आपल्याला तर माहितीच होतं नवरात्र आहे, गर्दी तर असणारच. आपले पोरं म्हणल्यावर इथं पण नाही ऐकत कोणाला, इथं त्यांचं चालूच. आले ना सर, गुड इव्हनिंग. सर पोरांचा तर काय टाइमपास चालूच होता. मग 2 तासानंतर आपलं कुठं नंबर आला, मग आपण मध्ये गेलो, मग तिथं देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो मग बाहेर. तर फायनली दर्शन झालं आपलं, बघू कुठं जातो काय. मग काय निघालो बाहेर. आपल्याला तर काही उपास नव्हतं, तरी आपण काही सुट्टी देत नसतो खिचडीला. मग काय परत बाहेर आलो, डायरेक्ट उसाचा रस. परत निघालो मग आपण वरच्या महादेवाच्या मंदिराला. मग काय आपण थोड्याच वेळात पोचून गेलो मंदिरापाशी. तर मंदिर इथं समोरच होतं. मग चप्पल काढून घेतली, डायरेक्ट गेलो मध्ये मंदिरात गेलं दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर आपण निघालो बाहेर. तिथं पोरांचं चालू झालं परत. पण ती पहिलीची मुलगी आहे का, काय नाव बाबा, पोरांचा तर काय टाइमपास चालूच होतं. मग तिथं थोडे व्हिडिओ काढून घेतले, मग निघालो हनुमान मंदिरला. ते जवळच होतं. मग तिथं मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, निघालो मग गणपती मंदिरला आपण डायरेक्ट. मग काय थोड्याच वेळात आपण पोचून गेलो गणपती मंदिरला. मग मध्ये गेलो, दर्शन घेतलं तिथं पण, आणि मग तिथून डायरेक्ट निघालो आपण घराकडे. तर निघालोच होतो घराकडे. तेवढंच पोरं बोलले जेवण बिवण करून जाऊ. मग जेवण करायला थांबलो खाळसा पंजाबला. मग तिथं जेवण बिवण केलं आणि डायरेक्ट निघालो घरी. तर ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. यूट्यूबला पाहत असतील तर सबस्क्राईब करून जा.